लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडनं काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आता आढावा घेण्यात आलेला आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। तर दुसरीकडे राफेल विमानं पाकिस्तानी सीमेवर आता फिरू लागलेली आहेत। पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिलेला आहे आणि भारताकडनं मोठ्या हल्ल्याची पाकिस्तानला भीती वाटतेय। त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेवर सैनिकांची संख्या आणि ताकद वाढवलेली आहे। पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीमध्ये तर पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश त्यांच्या लष्कराला दिलेले आहेत। दरम्यान पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचे भारताकडे कोणते 3 पर्याय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिला पर्याय आहे पाकिस्तानातील बहालपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला करायचा। दुसरा पर्याय आहे पाकिस्तानमधील मुरीदकेमधील हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावर हल्ला करायचा। आणि तिसरा पर्याय असेल पीओके मधील सक्रिय दहशतवादी तळ आणि लॉन्चिंग पॅड क्षेपणास्त्र हल्ला करून उद्ध्वस्त करणं। भारत ब्रह्मोस आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची शक्यता यावेळेस तज्ञांनी वर्तवलेली आहे।